आज पावसाने मेहरबानी केली होती म्हणून जरा बरं वाटत होतं. मी पण आज कामावर निघालो होतो. मग काय सार्थकने पप्पांकडे काहीतरी दिलं आणि तिथून आम्ही पुढे निघालो. कामावर जाताना आम्हाला हा ब्रिज लागतो. भरपूर पाऊस पडला की हा ब्रिज भरतो आणि आम्हाला कुठे जाता येत नाही. कामावर जाताना देवबाप्पाचे दर्शन घेतले. कामावर येऊन बघतोय तर टाकी भरायला लावली होती, मग कॉकच चालू. तसंच गाडीवर चढलो आणि पहिले पंजल लावलं, त्याच्यामुळे पाणी आपल्या टाकीमध्ये पडेल आणि टाकी भरेल. पण मी इथून वरतून पडलो तर मला कोण धरेल? इथून पुढे मी दुसऱ्या साईडवर निघालो, पण रस्त्यावर पाणी आहे की पाण्यात रस्ता आहे तेच कळत नाही. कामावर जायच्या आधी गाडीचा जरा घसा ओला केला आणि काका इथं घासत होते काहीतरी. मग कामावर आलो आणि बघतोय तर टाइल्स मारायचं काम पूर्ण झालं होतं सगळं व्यवस्थित. संपूर्ण व्हाईट टाइल्स लावली होती. त्याच्यानंतर फ्लोरिंगची लादी बघून मी साईड पट्टी वगैरे बघितली. साईड पट्टी वगैरे एकदम व्यवस्थित बसली होती. फक्त आता व्हाईट सिमेंट लावायचं बाकी होतं. तिथून आम्ही घरी निघालो. घरी आल्यावर काही एका जागेवर आमचे पाय टिकत नाही म्हणून आम्ही रानामध्ये फिरायला आलो. बघतोय तिथे एवढं पाणी की सगळी माझी पॅन्ट वगैरे भिजली. तिथून पुढे त्याच पाण्यातून पॅन्ट भिजवत भिजवत घरी आलो आणि घरी आल्यावर बघतोय तर पूजा इथे गणपतीची तयारी करत होती. तिचं सगळं सामान व्यवस्थित चेक करत होती आणि आजसाठी एवढंच.